चला तर मित्रांनो तुमचं आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो आता चालू आहे नवरात्र आणि नवरात्रीनिमित्त आता आपण आपल्या गावच्या जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी व तसेच सकाळच्या आरतीसाठी आपण आलेलो आहे. तुम्ही ते बघू शकता भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात अशी गर्दी होती. तुम्ही इकडे बघू शकता. सकाळी 8 वाजता ही जगदंबा मातेची आरती असते व तसेच संध्याकाळी 5 वाजता ही आरती असते. तर आता आपण सकाळच्या आरतीला आलेले आहे. तुम्ही ते बघू शकता ही आपली जगदंबा माता. मित्रांनो ही जगदंबा माता नवसाला पावणारी आहे. तुम्ही ते बघू शकता अत्यंत मोठ्या प्रमाणात ही जगदंबा माता प्रसिद्ध आहे व तसे मोठ्या प्रमाणात इथे नेहमी ही आरतीच्या टायमाला गर्दी होत असते. तुम्ही इकडे सर्वत्र बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि सकाळचे 8 वाजत आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये आरतीला सुरुवातसुद्धा होणार आहे. तुम्ही इकडे बघू शकता बाहेर किती मोठ्या प्रमाणात लोक हे जमलेले आहेत. आता थोड्या वेळात ही आरती सुरू होणार आहे, त्याच्यामुळे ही आरतीची वाट बघत आहेत. तर आता लगेच थोड्या वेळामध्ये ही आरती सुरू होणार आहे. तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो हे देवीचं मंदिर हे माळावर आहे. माळावर तुम्ही बघू शकता किती नैसर्गिक वातावरणामध्ये आहे. तर आता आरती सुरू झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता. तर आरती झाल्याच्या नंतर आता लोक हे घराकडे निघालेले आहेत. घराकडे निघताना तुम्ही ते बघू शकता ही देवी माता माळावर असल्यामुळे तुम्ही ते बघू शकता 75 ते 80 पायऱ्या हे वरी जाण्यासाठी आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता आता हे कसे जे कोणी आरतीला आले होते ते आता आपल्या घराकडे चाललेले आहे. तुम्ही इकडे बघू शकता ह्या पायऱ्या फुल प्रमाणात मोठ्या प्रमाणात भरलेल्या आहेत. तुम्ही इकडे बघू शकता पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीत. अत्यंत मोठ्या प्रमाणात लोक हे या देवीच्या दर्शनासाठी हे आलेले होते. तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो जगदंबा मातेच्या दर्शनासाठी खूप लांबून लोक हे दर्शनासाठी व तसेच आरतीसाठी हे येत असतात. आणि आज सकाळची आरती ही आता ठीक टायमावर 8 वाजता झालेली आहे आणि सर्वजण हे आरतीला आले व तसेच त्यांनी प्रसादसुद्धा घेतलेला आहे. मित्रांनो नेहमी इथे महाप्रसाद कार्यक्रमसुद्धा हा आयोजित केला जातो. मित्रांनो दररोज मोठ्या प्रमाणात या देवीच्या समोर मोठ्या प्रमाणात हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हजारो भक्त इथून महाप्रसाद हा घेऊन जातात. मित्रांनो पंचक्रोशीत प्रसिद्ध अशी ही देवी माता जगदंबा मातेचं मंदिर हे टेकड्यावरती 75 पायऱ्याच्या ओलांडल्याच्या नंतर आपण या देवीच्या मंदिरापाशी आपण हे पोहोचतो आणि अत्यंत नैसर्गिक असं वातावरण हे या देवीच्या मंदिराजवळ हे आहे. मित्रांनो अनेक भक्त हे या देवीच्या मातेच्या मंदिरासमोर 9 दिवस नवरात्रीनिमित्त म्हणजे देवीच्या समोर हे 9 दिवस इथे उपवास करत हे बसत असतात. तर मित्रांनो असं हे आमच्या गावचं जगदंबा मातेचं मंदिर टेकड्यावरती वसलेलं आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी असेच आणखी नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.